रथोत्सवाचे वर्षंप्रती चलत असले चैत्रोत्सव महारथोत्सव दशमी दिवसो ध्वजारोहण जावन आज तृतीया आयचे दिसाक ध्वजावरोहण नित्यांतो अयनोत्सव असती हांगा नित्यांतो एक हवन वगैरे जावंक घेवन ताजे खंयचे संपात म्हणले देवाक समर्पण वगैरे करून घेवन तदनंतर सायंकाळाचेर अयनोत्सव अयनोत्सव म्हळ्यार तागेलें हें क्षेत्र भवानी शंकर देवालय त्या क्षेत्रांत तो लोकांक गेले सुख दुःख अथवा तांणी कशें आसता ती म्हणले एक दृश्टीन तो घेवंक म्हणले दृश्टीने एक दिवस एक सायडान तो इतले एरियाक तो तागेले दृश्टी दवरून ते सुख दुःख समजूंक न्ही न्हू ताज विशयान तो हांगा आलोचन करता तशें हें पुरा जालें रथोत्सवाचे हे 7 दिसाचे भुवनोत्सवाचे कार्यक्रम 6 दिवस रथोत्सव जावन मृगयात्रा पुरा जाल्ले अगदी उत्साहाने अंतपुरांत तो पार्वती संगती तो थंय आशिल्लो आसता कारणांतर मृगभेटे दिवस ताका एकांताक भारी वांट जाता कलक म्हळ्यार तें वनांत तो ऋषी मुनियो पुरा तांगेले साधन करूंक अनुश्ठान असलो पुरा करचेक बशिल्ले आसतात तांकां मस्त तापत्र दितात हें क्रूर मृग त्या वेळार ताणें कसलो करचें बाबा कंगाल जावन भवानी शंकराक सांगलें की आमकां हांगा खंयचेय नमुन्याचेर एक शांतता अनुश्ठान तो आमगेले साधन करूंक त्रास दिता आसता ती तूं हें रक्षण करका म्हणून सांगून ताका तें कळयलें तो हांगा पुरा सांगनासतना हें मध्यरात्री शिदारान हांव वचून तांकां पुरा दमन करूंक तांचे चिकेचे उतरांनी पुरा पळयलें खंयचें करूं जाय कडेरी मस्त नमुन्याचेर ताणें प्रयोग करता पळय ते करचे वेळार तांचेर परिणाम जाल्ले ईश्वराचेर कोपील मिते दोळे अथवा तागेले तोंडाचे तेज पुरा विंगड जाल्लेलो आसा आतां ताका हांगा तो अंतपुरांत परत आयलो परत येवचे भितर पार्वतीक खूब येवन बशिल्लो आसता आपणाक सांगनासतना तूं वचूं गेलो म्हाका एकलेका सोडूं म्हणून सांग त्या वेळार बागेल घालून घेवन बशिल्लो आसा तिगेले परिवारांक घेवन तशें आतां आयले नंतर बागेल धाडले नंतर संवाद आसा तांकां दोग जाणांक संवाद सुरू जावचे आतां हाजे नंतर प्रारंभ जाता आतां पार्वती थंय भितर कोपार बसल्या परमेश्वर ओटू उत्साह पुरा हें जावन हांगा घेवन भायर राबला आतां हाजे नंतर सुरू जातलें आयकया ती हे अंबिके बागील काड गो कोण आयल्या बागलारी मगल मगो मम्मणीगल न्हीद वायट जाल वया सावधान
भवानी शंकरागला कैला स्कूटीर है अशी वेळ काळ नातीला भितर येऊनचे जाल्यारी आपणागला समो परिचय दी आणि मर्याद देऊन उलई हां मगले घारा मगलेच अर्धांगिनीक बाग येल काड म्हणून सांगूक वेळ काळ पळोवंका परिचय दिवंका जाय दो प्रिये म्हाका शुली म्हणटा ती. अय्यो पाप शुली जाल्ला तूं केन धवून राती हांग थाय भोंवडी करतची नाक्क जाल्लें खाल्लेलें की म्हणू जोरू पोट्टा दुखी कितकी पाप व्याधी आणि बामणागली खोडी सुरू जातची चिमटून काडका म्हणटा ती. धन्वंतरी लागी वस्तू दुःखी सम काडतला चिमटून. पार्वती हांव स्थाणू गो स्थाणू. कसलं सांगता स्थाणू म्हळ्यार रुकू राती थंय पंचवटीन तुला गलाटाने रुकाईक भास आयल बाया. निष्पाप भले हांव नीलकंठू. कंठू नीळ नव्हे तुगलो तरी मोरू तूं वय की ना. पावसाळी येतली थोड्या दिसांनी वनान तूं वचून धीमी धीमी नाच करी. ना गो अबले हांव पशुपती. पशुपती शिंग दिसनात मा कसल्या नमुन्याचं बैल रे तूं. हे पळय म्हाका वेळ ना सम सांग कोण तूं. हांव भीमू. ओहो धर्मरायाला सान भाऊ. ना बा हांव वामदेव. म्हळ्यारी वामदेव ऋषी की. कोमले हांव गिरीशू. खंचो मंदारू की मेरू. दोन्ही न्हय. अगजे हांव गजरिपू. अय्यो देवा सिंह तूं तरी बागील कोण काडतला. वापस सांगता आपणाला सम परिचय करून दी. भूतेश्वरय म्हणटात म्हाका. तरी रुक्कारी उपराटी लांब. प्रिये पंचवक्त्र हांव. म्हळ्यारी सिंहूची वापस वच पळवया रानान तूं. हे पळय शिव हांव शिव. जाल्ले वे सिंहाचा शिव म्हळ्यारी कोल्लो जाल्लो आतां कुई कुई करतशी आंबड हांव थांग तूं. तशी जायना प्रिये श्रीकंठ हांव. श्रीकंठ म्हळ्यारी नाग नव्हे. नाग लोकांत तूं वच तरी. हे कमलनयने श्रीनाथ म्हणूय म्हणटात म्हाका. श्रीनाथ म्हळ्यारी नर्तकू. कैलासान तूं इत्ते आयलो तुगेलें स्थान नाट्यशालेन तुची. पार्वती म्हाका गोत तस. कोपा भरान तूं आपणा गल्या महेश्वराक गुर्तू दाखयना. भो वग्गी कळ्ळें मग जावं बा. जाल्यारी हे महेश्वर शिरारी कोणाक धारण केलें तें. मानिनी जलाधारा ती. कोणा गेले की मूगशें दिसता मा थंय. ना ना कमल तें. नीळ बण्णांच्या जट्टा कसल्या त्यो. अलिकुल तें. आणि ते वाल्ल्याशा कसलं दिसता ती भोंया वे. भोवय न्हय जललहरी. आणि ते दोन्ही नयन वे. ना भ्रमर तें. आणि ऊन थंय वक्षस्थल की. चक्रवाकांगले युगुल तें. प्रिये आतां हे मिथ्या व्यवहारू पुरो बागील काडी. आत्ता कशी एक क्षणाचाही विरह म्हाका सहन करूंक जायना हे गोत्तसून सुद्दांय रात्रभरी अन्यत्र रममाण जाल्ले तुमी म्हाका सोडून इत्याक. देवी सांगता हांव देवतांगल विनंतीक मान दिवन असुरांगल संहार करूंक वचगेलेलो. तुका सोडून वचचें कारण तें एकच. तशी जाल्यारी छातीर अर्धचंद्राचें चिन्ह इत्याक दिसता. दोळ्यांतूल तेज उणी कशी जाल्या. आंगारी दांगटांचें व्रण कशी. आरंभोनी हूम कशी आयली. मस्त दणू जाल्ल्या म्हणके स्थिती. तांबडे डोळे ललाटारी गंधलेप एक लक्षण थंय सम दिसना. कोणा सांगता ती विहर केलो. म्हाका मनान तुला वट्टू कळता बद्द सांगा ती. कमलनयने तशी उल्लो नाक न्ही. जटाधारी जयवृतात आक्रमण केले वेळा हांव इंद्रादीक देवतांगल रक्षण केलें. त्या युद्धान जालेले घाय हें. दोळ तांबडे जाल्यान ती युद्धांतूल आवेशामी ती. प्रत्यंच्या मागशी ताणतना धनुशा ललाटाक स्पर्श जावन चंदनाचो सुगंध प्राप्त जालो. वनांत मृगया कोरून दणू जालो आनी ही हूम आयल्या. वाल्यो आंगाक खिचल्यो.
त्यात सांगा ती भ्रमरय आयलाय म्हाका नंबू नव्हे तूं परीक्षा करी जाय जाल्यार रे उदकांत उडकी मारूं की अग्नी भक्षण करूं की घटांतल्यान सर्प काडूं तुगल विश्वास संपादन करूंक हांव तुलो आरोहण थंय करूंक तयार आसा पार्वती. सर्प तुमगेलें आभूषण, दोळ्यान तूं अग्नी, जटेन तूं जलधारा, इंद्रादी देव तुमगेले दास, तिन्ही लोक तुमच्यान तूं समाविष्ट जाल्यान ती तुला रोहणान तूं अर्पण जातलें कसलें. फटिंगतण करून करचे वल्ल्यारी विश्वास दवरचे याचना करता ती. तुमगेल्या त्या प्रियतमे लागींच वचसा ती वापस. हे पार्वती इतलो तिरस्कार इत्याग करता कोणे कान फुंकलें तुवें तुगेलें. गोमट्या काण्या करून वापस फटोवचे प्रयत्न कर नाका ती. म्हाका घरान तूं एकलीक सोडून कोणा संगाती काल वेळ केला की तीज लागीं वचसा ती. हांव अड्डयना. प्राणप्रिये सदैव प्रसन्न स्मितमुखी आणि शांत असेल तूं आज अशी क्रोधीत जावचें सम न्हय. मगल रत्नजडीत शिरोमुकुट तुगल चरणांत अर्पण करून सांगता. तूं आनी तूंच केवल मगल अतिप्रिय मगल जीवन जावन आस दुसरें कोणीय ना ती. हे भवानी तुगल शंकराक घरांत प्रवेश दियात. भवानी शंकराल दर्शनाक भक्त अधीर जाल्यान ती. हर हर महादेव.
पतये हर हर महादेव हर नमः पार्वती पतये हर हर महादेव ग्रह वै प्रतिष्ठा सूक्तं तत्प्रतिष्ठित तमया वाचा संस्तव्यं तस्माद् यद्यपि दूर इव पशून् लभते ग्रहाणे वै नानाजिगमषति ग्रहाय पशूनां प्रतिष्ठा सुप्रतिष्ठितमस्तु लक्ष्मी मनापगामिनी यस्यां हिरण्यं निर्णेयं कामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां अस्यादप्रबोधिनी श्रियं देवी उपभये श्रीर्मा देवी जोषतां कांसोत्मितां हिरण्यप्राकारां तस्य फलानि तपसा नोदन्तु ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपभये श्रियं मनसत्काममागोतिं वाचः सत्यमश्रीमहे पशूनां रूपमन्दस्य वैश्वेश्वरतां यशाः कर्तव्येन प्रजाभूतां मयि सम्भवकर्तमा श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनी आपस्रजन्तु स्निग्धानि चिक्रीतवसमे गृहे निजा देवी मातरं श्रियं वासय मे कुले ॐ देवदेवोत्तमदेवता सार्वभौमाखिलण्डकोटिब्रह्माण्डनायक यजुर्वेदप्रिया यजुर्वेदसेवामवधारय हरि ओम् नमस्तेऽस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिदाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय चक्षुष्मदे शृण्मते ते ब्रवीमि